तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो. तर 70 मी चाललोय आता बघा पिपळ पाळाय बरं का, मेंढर वाड्यातच इथं. तर तुम्हाला पिपळाचं झाड बी दाखवणार आहे, मोठं झाड आहे दांड्या. तर ते झाड आपल्याला पाडायचं आहे पिपळाचं बरं का, मेंढरासाठी मित्रांनो. शेतकऱ्याला विचारले आणि शेतकऱ्यांनी सांगितले बाबा वावरात जे वासवा आणि सावटीने पीक व्यवस्थित येत नाही, त्यामुळं मोठा पिपळ पाडायचा आहे. तर हो का, हे जे समोर झाड दिसतंय मोठं, हे मोठं पिपळ पाडायचं एका साईडने बरं का. हे वावर आहे त्या शेतकऱ्याचं मोकळं पटांगणाचं, आणि त्या पटांगणाच्या वावरातला हा एका साईडने पिपळ पाडायचा आहे. आता 70 मी अगदी कुऱ्हाडे मस्तपैकी घासली तर हो का, या अशा प्रकारची. कुणा कर तर बघू आता कसा कसा सोमवारी. पिपळ तर लयच अवघड आहे, पण आता पाडावं लागेल, काय करणार. मेंढराच्या चाऱ्यासाठी पाडावंच लागतोय. आणि पिपळाचं झाड खरं घसराट असतं मित्रांनो, त्यामुळं लय अवघड कंडिशन आहे, जपून पाडावं लागतं एकदम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सुंदर असा पाला पाडलाय बरं का पिंपळ. ते खांदाडावर बसलोय, खाली मेंढर कशी काय चरते तुम्हाला दाखवतो चला. तर हो का, हे एका खांदाडा उभं राहिलो, इकडं पाय ठेवतो आता. हे तर आपल्या हातात एका कुऱ्हाड आणि एका हातात मोबाईल, या दोन्ही खांदाडा मित्रांनो उभं राहिलोय असं. एका हातात कुऱ्हाड आणि एका हातात मोबाईलने अशी शूटिंग काढतोय. तर हो का, अशा प्रकारे आपली मेंढर खाते ते. तिकडचं पाडलंय हो का, ह्या इथलं 2-4 फांट, इथलं पुढचा, हे खालचं 2-3, हो हे 5-6-7-8 शिळ, आणि इथलं शेंड्यातलं आणलंय बरं का. तर अशा प्रकारची सावट येत होती इकडं. तर सावट आपण कमी केली तर मेंढर आपली अशी थांबते ते. आणि तिकडं बाबा आहे तिथं, आणि खाली गावाच्या साईडला तर तिकडं आप्पा आणि काका, आणि इथं खाली पाला पडला, ती पाला खाती ते मेंढर आपली सुंदर अशी एकदम. आता उतरतो खाली हळूहळू, आणि बुडका. तर मित्रांनो, तिथून पुढं आलो आणि थोडासा सुबाबळीचा पाला पाडला बरं का मेंढरासाठी आपल्या. तर अशा प्रकारची सुबाबळीचा पाला खाती ते. आणि आपली बायडी 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 मेंढीचं नाव आहे बायडी, म्हणले की बघा बायडी आली. बायडी 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 हो का, ही बघती हो का आली आहे का, ही आपली बायडी बरं का मित्रांनो. चला आता जा, हट बायडी हट. ही मोरपी मेंढी आहे मित्रांनो आपली बायडी बरं का, तिच्या गळ्यात घुंगर बिंगर मस्त पैकी. बायडी बायडी हा. तर मित्रांनो, तिथून पुढं आलो आणि आता दिवस तर मावळाय, पण आम्हाला बसाय काय जागा गावानं लय पेक बागायत लागले बरं का. तर या ठिकाणी मेंढर मोर आणि बिराड पाठीमागे चालले ते बरं का. या ठिकाणी असं बागायत राहणं, ऊस लागन, कांदा लागन, कुठं काय असं झालंय. जागा काय बिराड पाडा भेटाना, तर मेंढर चालली ते मोर वाटणे हो असे, आणि मागणं बिराड येते ते असे. लय फपट चालली, आणि हो काय मोठाले रान पण सगळं बागायत रान लागले, आणि फपुट्याची वाट असल्यामुळे धुरळा उडतोय. बघू आता रान कुठं भेटलं तर ठीक, नाही तर आज जरा फपटच आहे. शेवटी मित्रांनो काळोख पडलं बरं का, आणि मोठं पटांगणाचं रान गावलं मक्याचं. पण त्यात काय चराय नाही जास्त, पण हे असं मक्याचा पालकुट सालकुट बांधा कोंदानी खाती ते, आणि त्या ठिकाणी आपली बिराड पडते ते बरं का. बघा आता पूर्णपणे अंधार पडत चाललाय हळूहळू. बघा इथे बिराड पडते ते, गोडी बिडी सोडली ते बायांनी. आता काय अजून गोड्यावर बिराड आहे थोडंसं, एका गोड्याचं पाडलंय. तर अशा प्रकारचं आजचं हे नियोजन मित्रांनो सुंदर असं. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी पूर्णपणे अंधार पडलाय बाबा, आणि सुंदर असं आपल्या आता मेंढर वाड्यात लागली ते बरं का वाघरीला. तर कोणाच्या वाघरी करंट देत चालली तर मी बी वाघर पसारली, आणि बाया गेली तर पाण्याला. तर इथं बाबा आणि रुक्माना खेळती, बादली नेलती वर नाही, मोकळीच आणली, हांडा ती आणली नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आमचे धनगरी जीवन. आता पाणी ऊसाच्या कडला लांब होतं कुठंतरी, त्या शेतकऱ्याने सांगितलं तर पाणी अनुसायाने आणले, बॅटरी घेऊन गेलती.
लय अवघड. वरचा हांडा भरलेला नाही व्हय. मग काय घेते तर बघा या अशा प्रकारचं मित्रांनो जेवण. उतरू लागू रे. मग काय याला तुम्हाला बोलावते तुझं नाही चांगली म्हणून. बर उतरू लागतो. किती लांब पाणी होतं राणे? होय पाणी किती लांब होतं? पाणी लय लांब होतं. होय त्या पड्याला वस्ती आणली माझं. अयो अवघडच आहे होय. चल रुक मराळाला आली तिला सिटर घाला आणि ती बारका. नदीच्या कडला आलाय वाडा शिना नदीच्या कडला. ती गार लागते. बांधते आधी तर कुठं तरी बिबट्याचं आहे हो बियामध्ये. गुढी जवळ बांधावं लागतील. हा नाही जवळच बांधावं लागतील बिया वाटते. पण हा ना आण जवळ हा. देतो हा.